सो है गाइस, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात। आज है 9 नवंबर और मैं एक लॉन्ग राइड पे निकला हूँ। सुबह के बज रहे अभी 6। तो अभी मैं निकला हूँ घर से। एक्चुअली मेरे वजह से ही लेट हुआ है। मैं फटाफट फ्यूल अप करता हूँ क्योंकि फ्यूल कुछ है नहीं, और फिर पूरा राइड का रूट आपको ना ऑन द वे बताता हूँ। फिलहाल फाइनली अपन फ्यूल फुल करतोय। 1230चं फ्यूल आलंय। डोंट नो फॉग का होतंय, हे अँटी फॉग आहे मे बी ना। माझ्याकडनं हेल्मेट लूज झालंय, त्याचं जे वायझर आहे ना, वॉश करताना मी जेव्हा काढलंय ना तेव्हा ते लूज झालंय, त्याच्यामुळे ना आतमध्ये थोडस फॉगी होतंय, सत्य आहे। आणि मस्त आपली राईड चालू झालीये। 0 वरती आपण सेट केलंय, फ्यूल अप केलंय मस्त। 1223चं फ्यूल आलं होतं। आणि आता आपण जाणार सगळ्यात पहिला दगडूशेठला, आणि ही एक थोडीशी लॉंग राईड आहे आपली। तर आपल्याला जवळजवळ 800-900 किलोमीटरचा एक कोस्टल रोड भेटणार आहे। राईट, तुम्ही बरोबर ओळखलंय, कोस्टल रोड म्हणजे बापरे। म्हणजे आपण जाणार आहे आता सगळ्यात पहिलं रत्नागिरी गणपतीपुळे। जसं आपलं गणपतीपुळे झालं, मग तिकडनं आपलं अजून एक लॉंग राईड स्टार्ट होणार आहे। जसं जसं मी पुढं पुढं जाईल तसं मी तुम्हाला सांगत राहील की आपण कुठल्या रूटनी जाणार आहे आणि आयटनरी काय असेल आपली। आता सगळ्यात पहिला आपण आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊ। आय नो थोडा लेट झालाय, ट्रॅफिक व्हायला चालू झालंय। जास्त टाइम वेस्ट नाही करत मी, पटकन दगडूशेठच्या इथं तुम्हाला भेटतो आणि तिकडनं आपली जर्नी आपण परत स्टार्ट करू। गणपती बाप्पा मोर। तर आता आपण आलोय दगडूशेठकडं, दर्शन घेऊ। आपलं रोजचं आहे, आपलं रुटीन आहे। वाह, गणपती बाप्पा। सकाळ सकाळ बाप्पांचं दर्शन म्हणजे राईड एक नंबर। चला, आता इकडनं आपण जाणार स्वारगेटला। स्वारगेट वरनं सातारा रोडनी आपल्याला जायचंय, भोरनी जायचंय। भोरच्या पुढे मला ऍक्च्युली रोड नाही माहिती, कारण की मी फर्स्ट टाइम हा रूट घेतोय। मी याच्या आधी कधी त्या रूटनी गेलो नाहीये, कारण की मी युजली जात होते आपला सातारा, कराड आणि मग तिकडनं आतमधनं मानगाव, त्या त्या रूटनी जातो, आंबाघाट। पण ह्या वेळेस आपल्याला जायचं रत्नागिरी, आणि मी फर्स्ट टाइम रत्नागिरीला चाललोय। मी कोकणला खूप वेळा गेलोय, मालवणला खूप वेळा गेलोय, पर स्पेसिफिकली रत्नागिरीला कधी नाही गेलो। यार रिक्षावाल्याला काय भेंडी एवढे भरलेत। मस्त व्ह्यू वाटतोय ना। त्या दिवशी आपण इकडनं जाताना पाऊस पडत होता तेव्हा पण असं हिरवंगार झालतं, आणि आता थोडस लाईटली फॉगी वाटतंय। असलं भारी वाटतंय ना बाईक वरती। आता आता आपला टनल चालू झालाय। एक सेकंदात आपण टनलच्या आतमध्ये जाऊ। टनल मध्ये काहीतरी काम चालू आहे बहुतेक। ओ, काहीतरी विषय। बाईक पार्क केली अशी मी बॅगवरती त्याची अशी टाय केली, मस्त वॉश करून सगळं करून आणली होती काल बाईक, त्याच्यामुळे टेन्शन तसं ऑर्डर केलं आहे। जसं ऑर्डर येईल खायचं, कॉफी प्यायची आणि लगेच निघायचं, कारण की जसं मी सांगितलं 7 तासाचा रूट आहे, ऑलरेडी लेट झालं आपल्याला। त्याच्यामुळे जेवढं लवकर होता येईल तेवढं लवकर निघायचं। मस्त सनराईज झाला आहे, बघू शकता माझं भारी ऊन पडलं आहे, गरम वाटतंय। आणि मी दोन जर्किंग घातलेत, एक आतमध्ये पण आणि त्याच्यावरती पण। ॲक्च्युली मला गेअर घ्यायचा होता, पण गेअर खूप हेवी वाटतोय मला। जॅकेट पण खूप सारे ट्राय केले, पण लास्ट मोमेंटला मला काहीच आवडलं नाही, त्याच्यामुळे जे आहे तेच मी घातलं आहे। आणि हे नवीन ग्लव्स मी घेतलेत रॉयल एनफिल्डचे। याच्या आधी माझ्याकडं दुसरे हे वाले होते, ते मी वापरत होतो स्टील बर्डचे, पण हे खूप टाईट आहेत मला, त्याच्यामुळं मी हे नवीन घेतलेत। खूप कम्फर्टेबल आहेत आत्तापर्यंत, तर मला असं काही जाणवलं नाही। आणि हे पण आतमध्ये घातलं कारण की थोड्या वेळाने मी जॅकेट काढून टाकल, कारण की गरम व्हायला स्टार्ट होईल। आत्ता थंडी आहे त्याच्यामुळे मी घातलं आहे। आता आपण पटकन डोसा खाऊ आणि
मला वाटलं हा डोसा छोटा असेल म्हणून मी ऑर्डर केला. केवढा मोठा डोसा आहे, 2 प्लेटमध्ये ठेवला आहे त्यांनी. त्याच्यामुळे त्यांना वेळ लागला बनवायला. आता ऑप्शन आहे, आता खावं लागणार मला एकट्याला एवढा मोठा डोसा. तो फायनली आपला पहिला ब्रेक झालाय. आता याच्यानंतर कुठलाच ब्रेक नाही, डायरेक्ट आपल्याला गणपतीपुळेमध्ये थांबायचंय. आणि मॅप पण आपण चालू केलाय, ऑफलाईन मॅप पण मी बसल्या बसल्या डाउनलोड केला. मस्त ब्रेकफास्ट केलाय. स्पीड मेंटेन ठेवू आपण 70-80-90, 70-80-90. पण हा रूट जो आहे ना तो गावातनं जातोय, त्यामुळं आय डोंट नो की गावातनं आपल्याला कसा रूट लागेल, रोड चांगला असेल किंवा खराब आहे. आणि रोड आहे ना बोरचा एवढा मस्त बनवलाय ना रायडिंग साठी. कारण की याच्या आधी हा रोड एवढा खराब होता की जवळजवळ सातारा हायवे पासून इकडे यायला अर्धा ते 1 तास जात होता. इथपर्यंत यायला मी आपण जिथं आहे आता नेकलेस पॉइंटच्या थोडं अलीकडं. पण आता जवळजवळ मी फक्त 5 मिनिटात तिकडनं इकडं पोहोचलोय. एवढा स्ट्रेट आणि एवढा मस्त रोड बनवला आहे ना. कॅमेरामध्ये दिसतोय का नाही, हा वाला नेकलेस पॉइंट आहे. पूर्ण फॉग आहे तिकडं. हा असा नेकलेसचा शेप बनलाय असा. तिकडनं प्रॉपर थांबून बघण्यासाठी असं एक पॉइंट बनवलाय. पण आता आपण तिकडं थांबणार नाही आहोत. तिथं पण एक मस्त झाड आहे, एक एवढं भारी झाड आहे ना ते. ऍक्च्युली ती चिमणी असते ना, चिमणी, त्या चिमणीतनं ते झाड बाहेर आलं. एवढं भारी वाटतंय ना ते. ते वालं ते भाटघर, भाटघरचं धरण आहे. त्या साईडला जायला रोड कुठं नाही माहिती. बोर गावामध्ये आपण एंटर केले. आता बोर गावामध्ये चाललोय आपण. 1 किलोमीटरचं दाखवत आहे गावात मधनं. हे जर टेन्शन असतं गावात न जायचं म्हटलं ना. अरे भाई, बोरवाला. आणि ह्याच्यामधनं कुठला ट्रक गेलाय आय डोंट नो. ते सिमेंटचे ट्रक जे जातात ना, मिक्सर, त्यांनी सगळीकडे सिमेंट आणि ते खडी वाढवली गाडी. आणि रोड तर असे असे रोड आहेत, तुम्ही 20-30च्या वरती जाऊ शकत नाही, एवढं खराब रोड आहेत. आय डोंट नो, आता जवळजवळ मला 10 किलोमीटर पर्यंत असाच पॅच भेटलाय. 10 किलोमीटर झालं मी असंच पॅच वरती चालवतोय. 23rd हा लास्ट टाइम. ह्याच्यानंतर मी जोपर्यंत हे रोडचे काम होत नाही ह्या रोडला तर कधी येणार नाही. सगळ्यात फालतू रोड आहे. आणि मला असं वाटलं की थोडा रफ पॅच असेल, त्याच्यानंतर परत तो चांगला होईल. पण तसं काहीच झालं नाही. दर 500 मीटरला तुम्हाला एक पॅच दिसल. मे बी काय कशासाठी तो पॅच काय माहित नाही, दर 500 मीटरला आहे. सगळे झाडांवरती धूळ दिसते, सगळं धुळीने भरलेलं झाड आहे. हे याच्यामुळेच येत, कारण की रोड चांगले नाहीयेत. हे असं मस्त कुठलं तरी डॅम भेटलंय मला. कसलं मस्त रोड आहे इथं, काम चालू आहे रोडचं. तर 500 मीटरवरती असेच पॅचेस आणि असेच रोड दिसतात आहे. असं वाटतंय कधी कधी हा पॅच संपल असं झालंय. तर ह्याच्यामुळे आपल्याला ट्रक खूप जास्त दिसतात आहे. मे बी हे रोडचं जे काम चालू आहे. पण व्ह्यू जबरदस्त आहे, इकडं तुम्ही येऊ शकता फोटोशूट वगैरे करायसाठी जर यायचं असेल तर. पूर्ण पाणी एवढं भारी आहे ना. फायनली तो पॅच संपला आहे, जो तिथं काम चालू आहे. जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचा पॅच येतो. आणि त्याच्यानंतर हा फायनली स्मूथ रोड चालू झालाय. भारी वाटतंय. सी द वॉटर. वाव, वाव, किती भारी पाणी एकदम. आणि ह्याच्यानंतर आपल्याला, मला नाही वाटत पुढं पाणी भेटल हे. नाही, पुढं पण आहे आपल्याला जाताना पूर्ण रूटला. हे पूर्ण पाणी 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 वाटणार.
परत रोडचा एक खराब पॅच चालू झालाय. आय नो मी रोडची कंप्लेंट करतोय पण ना रोड चांगला पाहिजे आणि गाडी चांगली पाहिजे, बस दोन गोष्टी. गावची दिंडी चालू आहे मस्त. लोक चालले, शाळेचे पोरं पण चाललेत आणि आपले बाबा चाललेत कुणाला बघत. बाबा झोपले नाहीत वाटतं. चाललेत त्यांचे वारकरी खुशीमध्ये एकदम. काही टेन्शन नाही आपलं. देवघर धरण आहे, खूप मोठं आहे ऍक्च्युली. एवढं भारी पाणी आहे, क्लीन आहे एकदम. चारी बाजूनी समोर जंगल आहे आणि जंगलामध्ये एवढं भारी आहे ना, पूर्ण असं चमकतं हे सूर्याच्या प्रकाशामध्ये. आणि मी आता सेटिंग चेंज केली कॅमेऱ्याची अल्ट्रा वाईड मध्ये. त्या बाबांनी सांगितलं, आपलं बिचारे बाबा चालत चाललेत. बाय बाय बाबा. आपण देवगडकडे होतो, देवगड डॅमकडं. सी कसला मस्त व्ह्यू. दोन्हीकडनं असंच आहे सेम. पूर्ण रोड मोकळा असा, पूर्ण निळं असं पाणी. एक नंबर व्ह्यू आहे. म्हणून सांगतो घरातनं बाहेर पडा तर आपल्याला नवीन नवीन लोकेशन बघायला भेटतील असे. काय करायचं तुम्हाला? बापरे, जबरदस्त व्ह्यू आहे ना. वाव, क्लासिक व्ह्यू एकदम जबरदस्त व्ह्यू. वाव, ते सुंदर आहे. एक तर छोटस गाव आहे आणि गावाला हॉटेलच नाव टाकलंय, हॉटेल सेल्फी पॉइंट. गुळाचा चहा. अजून काय पाहिजे, एवढं निळशार पाणी मस्त. आणि असे डोंगर, एका साईडला डोंगर एका साईडला पाणी. फक्त रोड कंडिशन थोडी खराब आहे, तो 2-3 पॅचेस आहेत. त्याच्यानंतर देवघरला नक्की या तुम्ही, कोणी येत असेल तर. ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्यांना कळलंच असेल काय जबरदस्त पॉइंट आहे. वीकेंडला एक वीकेंड तुम्ही येऊ शकता, अर्ली मॉर्निंग किंवा इव्हनिंगला पण येऊ शकता. पण इव्हनिंगला परत जाताना अंधारामध्ये रोड खराब आहे, सो मॉर्निंगलाच या, बेटर राहील. पूर्ण देवघर आहे आणि खूप मस्त एकदम दिसतंय व्ह्यू. शेवटपर्यंत पूर्ण पाणी. मस्त व्ह्यू आहे. पूर्ण रोडच्या साईडने असाच व्ह्यू आपल्याला भेटणार आहे. असे सगळे डोंगर आहेत मस्त हिरवे आणि त्याच्यामधनं हे देवघरचं पाणी चाललंय. आणि इथं काहीतरी आहे. बघा ना कसं भारी वाटतंय ते. फक्त हे रोड येऊ. असं वाटतंय ना, ते बॅकवॉटर असतं आपलं याचं, समुद्रातनं जे बॅकवॉटर येतं ना मालवण साईडला, असंच ब्लू कलरचं असतं ते. ते मस्त फेवरेट सॉंग्स लावलेत मी, एवढं भारी वाटतंय ना. फक्त रोड कडे पण बघावं लागतंय, नाहीतर बघा एवढं ग्रीन आहे. आणि असे मोठे मोठे डोंगर आहेत आणि प्रत्येक वळणावर तुम्हाला एक वेगळ्या कलरचे फ्लावर दिसतील, जसे येल्लो फ्लावर्स आहेत,
इकडं पण काहीतरी पॉइंट आहे बहुतेक. अशिम्पी वाव, खूप वरती आहे आपण. वाव, क्यूट मस्त असे धबधबे छोटे छोटे. सी, हे भारी आहे. आणि एक नाही, असे खूप सारे आहेत. आणि समोर तो मोठा डोंगर, कसला मोठा डोंगर आहे, असा उभा आहे तो पण, असा मोठा उभा डोंगर आहे. वाव यार, मी फर्स्ट टाइम बघतोय असे. मी खूप जागे गेलोय, महाबळेश्वर हे ती, असलं लोणावळा साईड, पण हे जे डोंगर आहेत ना, मी फर्स्ट टाइम बघतो असे एकदम सरळ उभे. इवन रायगडला पण गेलोय मी. आणि इथं माझ्या मते पावसाळ्यात असे खूप जास्त मोठे धबधबे असतील. हम्म. हे बघ कसे कचरा टाकतात हे छपरी लोक. चला, यांना ना अक्कल नाही, यांना ना मारला पाहिजे धरून. हे बघ इथं पण टाकला कचरा, हे बघ समोसा खाऊन टाकतोय, हे बघ इथं. तो काल पिक्चर आहे ना, काल काल पिक्चर मध्ये तो कसा देत असतो असा कचरा विचरा केला ना जंगलामध्ये, ओढून घेऊन जायचा असतो. आता यांना ओढून घेऊन जायला पाहिजे, कारण की मला रत्नागिरीवरनं जायचंय. अदरवाईज आपला नेहमीच आपला तो रोड पावनखिंडीतनं जाणारा, तिकडं असे बटरफ्लायज असतात ना या टायमाला, वेगवेगळे, ते मिस करतोय मी. इथं पण आता मी एक बटरफ्लाय बघितली तर मला ते आठवलं की तिथं असे मस्त मस्त बटरफ्लायज असतात. सी, कसलं मोठं आहे, खोल आहे, खूप खोल आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. दिसतंय ते भारी. मागाशी सगळे दरी इथं ऍक्च्युली बघायला गेलं तर खोल दरी आहे. ज्यांना हाईटची भीती वाटते त्यांनी या रोडनी यायलाच नाही पाहिजे. आमच्याकडे असे लई बैल बुद्धी आहे ज्यांना हाईटची भीती वाटते. पण ह्याच्यामध्ये पावसाळ्यात इथं येणं भारी आहे खूप. डोंगर मी बोल, सरळ डोंगर आहेत असे, हे ते डोंगर आहेत. वाव, हा हा, असं वाटतं ना वरती असे ते दगडांच्या ह्याच्यात ते माणसं बसलेत, असे दगडांचे माणसं बनवलेत. मला समोरचं तर, हा ना, सी, वाव वाव, सी सी, एकदम मस्त आहे. भोर पोलीस स्टेशन, इथं माकडांची तर शाळा भरली, शाळा. किती सारे माकड आहेत. हे हे हे, स्वागत. हे बघ, इथं पण माकड आहेत. हे 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 हे, हॅलो हॅलो हॅलो. खूप सारे माकड होते इथं. त्यांना बघून माझ्या मित्रांची आठवण आली. असेच बसले असतील घरात टीव्ही बघत. आता इथं मस्त, आता वाजले 11:15, पण आता एवढं भारी थंड वारं लागतं ना इकडं, कारण की डोंगरामधलं मुरलेलं पाण्यामुळं बहुतेक. हा 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 हा. रोड पण आता चांगला लागलाय बाबा फायनली. जसं ते ग्रामपंचायत चेंज झाली ना, रोड मस्त लागलाय आता. वाव, सी, किती भारी वाटतंय. हा 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 हा. वाव, सी, हो, एक नंबर टर्न आहे आता एकदम. सी, वाव, किती सुंदर आहे. वाव, हा 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 हा. 8 खाली उतरतोय आपण, केवढा मस्त रोड आहे. छोटस देवाचं मंदिर आहे. कन्स्ट्रक्शन काय तर लिहिलंय.
खूप शार्प टर्न आहे, खूप शार्प टर्न आहे. Destination is not important. The route which we are using to go to our destination is important. त्याच्यामध्ये सगळ्यात मजा येते बाबा. हे बघा, हा. बरं, रोड तर भारी आहे. हो, खतरनाक रोड आहे, एकदम खतरनाक रोड आहे. बटरफ्लाय, खतरनाक रोड आहे. आय डोंट नो आता कॅमेरामध्ये कसं दिसत असेल. आणि 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 See, वरती खरंच असं काहीतरी कोरीव लेण्या टाईप आहे. तसे वाटतं ते की लोक बसलेत वरती. किती मस्त टर्न होता. आणि रोड पण आता इथं चांगले लागलेत मला आता. जसं आपण भोरवाला हे संपलंय ना, तर रोडची कंडिशन एकदम भारी झाली आता. वाव. इथं छोटे छोटे गावं लागलेत आता, सगळे कौलारू घर आहेत दिसतात आहे. समोर असं मोठं डोंगर आहे, थंड वार आहे आणि असा मोकळा रोड आहे. वाव, सही. चांगलं काम केलं मी हा रोड घेतलाय. तो भोरचा तेवढा पॅच सोडा, एक नंबर आहे. बाकी रोड एक नंबर भेटला आपल्याला. जे ऍडव्हेंचर पाहिजे होतं ते सगळं. फायनली पूर्ण घाट सेक्शन संपलाय आता आणि आपल्याला असं स्ट्रेट रोड लागलाय. माझ्या मते महाड आता 1-2 किलोमीटर वरतीच आहे आणि तो पूर्ण आपण घाट एन्जॉय केलाय आता खूप. आणि आता बटरफ्लाईज पण दिसायला चालू झालेत मला. पूर्ण आपला तो कोकणवाला रोडचा वाईब यायला लागलाय. स्ट्रेट रोड, दोन्हीकडनं असे मस्त झाड. आता आपण इथं स्पीड मेंटेन ठेवू शकतो. वाव, लुक ॲट द ब्युटी गाईज. हा. मस्त दोन्हीकडनं झाड आहेत, थंड वारं येत आहे आणि आपण मस्त ओय स्पीड मेंटेन ठेवली आता. आणि एक नंबर स्ट्रेट रोड आहे आणि पूर्ण रोड मोकळा आहे. आरामात आपण 100 ची स्पीड मेंटेन ठेवू शकतो. 100, 90. अजून एक बटरफ्लाय. नुसतं बटरफ्लाय गाडी खाली येतात. का त्यांना गाडी आवडते काय माहित नाही बाबा. हे बघ, ओय नुसतं बटरफ्लाय. एक नंबर रोड आहे. डॉगीनी मला स्पीड कमी करायला लावला. मी नाही एवढं कॉन्फिडन्स ठेवत की बाबा तो कुत्रा येणार नाही म्हणून. आपलं काम आहे, लांबनं जरी दिसला डॉगेज बाय तर स्लो व्हायचं. लहान पोरं दिसले की स्लो व्हायचं, रिस्क नाही घ्यायचं. बस देखा तुमको यारा, तुमसे कोई अच्छा है ना तुमसे कोई प्यारा. बस देखा तुमको यारा, तुमसे कोई अच्छा है ना तुमसे कोई प्यारा. यूं नजरे ना छेड़ो तुम, मेरे हो मेरे तुम. कह दो ना यू आर माय सोनिया. तर आता आपण पोहोचलोय हे रत्नागिरीच्या लेफ्ट टर्नला. राईट घेतली की महाड काही मंडणकाळा काहीतरी आहे आणि आपल्याला लेफ्टला जायचंय रत्नागिरीसाठी. बाईनी पण सांगितलंय लेफ्ट घ्या म्हणून. ओके, टेक द सेकंड लेफ्ट. दिस फर्स्ट लेफ्ट, टेक लेफ्ट. हा लेफ्ट आपल्याला घ्यायचा आहे आता आणि इकडनं आपल्याला आता हायवे लागणार आहे. आता आपण नॅशनल हायवे 66 ला जॉईन होणार आहे. पणजीवाला जो रत्नागिरीचा हायवे ना तिथं पोहोचलोय. ठीक आहे, 165 किलोमीटर आहे. हॉटेलचं लोकेशन तर नाही टाकलं मी.
आता आम्ही ॲक्च्युली 1 तास अरायवल टाईम एक्स्ट्रा वाढला आहे, कारण की एवढं खराब होता रोड आणि खूप हळूहळू आलो आम्ही, कारण रोड खराब आहे. गाडी पण मध्ये लई इशू करत होती, त्याच्यामुळं ह्यावेळेस मला रिस्क नव्हती घ्यायची. सो आता आम्ही हळूहळू आलो आहे. पण हा हायवे भारी आहे. तर आम्ही असं मला वाटतं जे एक्स्ट्रा तास ॲड झाला आहे ना, तो आता कमी होईल. आता पाणी वगैरे पिलं आहे आम्ही. आता स्ट्रेट हॉटेलचं लोकेशन टाकणार आणि डायरेक्ट हॉटेलमध्ये पोचणार आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला फ्रेश होऊन मंदिराला जायचं आहे. आय डोंट नो मंदिराचं टायमिंग काय, आता तिथं गेल्यावरतीच कळेल. आता पटापट आपण तर आपण आता त्या चौकात होतो, जिकडनं आपल्याला लेफ्ट घेतला की हा जो वरनं जातोय रोड हा जातो महाबळेश्वरला आणि लेफ्ट लेफ्ट जातो महाबळेश्वर, राईट जातो महाड आणि स्ट्रेट आपण चाललोय रत्नागिरी. खूप जास्त आता गरम होतंय. मी खूप जास्त गरम होतंय. इवन मी गेअर नाही घातलेत, मी फक्त जॅकेट घातलंय. हेल्मेटचं जर आपण वायझर बंद केलं ना तर असं गरम होतंय ना. बेस्ट पार्ट काय, आपल्या हेल्मेटला ग्लासेस येतात ना, त्याच्यामुळं एवढ्या उन्हात पण आपण बाईक चालू शकतो. विदाऊट ग्लासेस आपण गाडी चालू शकणार नाही, कारण की एवढं रिफ्लॅक्शन येतंय रोडचं. कॅमेरामध्ये आता कळत असेल की ऊन किती जास्त ब्राईटनेस दिसत असेल. हे बघा, ती छत्री घेऊन चालली, याचा अर्थ म्हणजे किती जास्त ऊन आहे. बघती येते फुल छत्री घेऊन. हा जो बोर्ड आहे, हा टनल लागतो ना, टनलच्या एक 100 मीटर 200 मीटर पहिले, 200-300 मीटर पहिले पोलिस थांबलेत, फुल चेकिंग करतात आहे. 2-3 लोकांना थांबवले सुद्धा त्यांनी, बायकर्सला. त्यामुळे इकडं ओव्हर स्पीडिंग करू नका. मे बी तो स्पीड चेक करत होता, माझं पण लक्ष नव्हतं त्याच्याकडं. मला वाटलं रोडवरती काहीतरी काम चालू आहे. मी 70च्या स्पीडवरती होतो, मी इमिजिएटली स्पीड कमी केला, त्यांनी मला नाही थांबवलं. तसं पण आपण सगळं घेऊन चाललोय सोबत. माय गॉड, मी पहिलंच हे ओपन केलं. वाव, मला हे पाहिजे होतं. मला हे पाहिजे होतं की पूर्ण टनल मोकळा आहे आणि मी एकटा चाललोय. सी. सकाळी ह्या व्हिडिओच्या आधीच मी एका व्हिडिओमध्ये बोललोय, ह्याच व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्याच, जेव्हा कात्रजचा टनल लागला ना तेव्हाच मी बोललो होतो की मला असा टनल मोकळा पाहिजे की मी एकटाच बाईक चालवतो, किती भारी वाटेल. आणि आणि मला ते टनल भेटला. हा हा हा, पूर्ण टनल मोकळा आहे. वाव, कसलं भारी वाटतंय. सी, पाणी, पण पाणी. हळूहळू जायचं, हळूहळू जायचं, हळूहळू हळूहळू. से छीन ली है. वाईड अँगल मध्ये कसा दिसत असेल, अल्ट्रा वाईड मध्ये आपण. पूर्ण टनल मोकळा यार, क्या बात आहे. नवीन टनल आहे, अजून इनॉग्रेशन झालेलं नाही वाटतं याचं. सी, जीपीएस सिग्नल लॉस्ट, जीपीएस सिग्नल लॉस्ट. वाव, जबरदस्त टनल आहे यार, मस्त वाटतंय थंड आतमध्ये. हा हा हा, कसला मोठा टनल आहे. ओ माय गॉड. तर आपण वीक डेजला आलो आहे ॲक्च्युली. मंडे आज, त्याच्यामुळं ना मंदिरात काहीच गर्दी नाही आहे, पूर्ण मंदिर मोकळं आहे.
तर एक समोर मंदिर आहे. आय डोंट नो इथं कॅमेरा अलाउड नाही आहे तसं. आपण आता कॅमेरा बंद करू. लाडू प्रसाद 25. मी फर्स्ट टाईम येतो इकडं. एवढं कधीच आलो नाही मी ह्याच्या आधी, त्याच्यामुळं मला इकडचं काही माहिती नाही. मंदिर केवढ्या आतमध्ये आणि ठीक आहे दिसतंय आपल्याला इकडं पूर्ण मोकळे आज मंदिर. म्हणून वीकडेजला एक दिवस सुट्टी काढायची आणि मगच यायचं, म्हणजे आपलं इझिली आपलं दर्शन होतं. कारण की एवढ्या सगळ्या लाईन्स दिल्या आहेत याचा अर्थ खूप जास्त गर्दी होत असेल वीकेंडमध्ये. आता आपण मंदिराच्या बाहेर आलो आहे ऑलमोस्ट जवळ. तस मंदिर समोर आहे आणि मस्त त्याच्यासमोर मंदिराच्या समोर आपल्याला व्हाईट सँड बीच आहे आणि आता सनसेट होतो आहे मस्त. सनसेट चालू आहे आणि आपलं हे मंदिर येतं मस्त. काहीच गर्दी नाही आहे, एकदम मोकळं मंदिर आहे. काहीच गर्दी नव्हती आज. आम्हाला 3-4 महिने झाले जे आपण मंदिरात जातो एकदम मस्त दर्शन होतं आहे. आत्ता पण भारी दर्शन झालं एकदम. मंदिर तर भारी आहे, वरचं नक्षीकाम पण मस्त केलं आहे व्हाईटवालं.